हॅलो एव्हरीवन. मी आज चाललो आहे भंडारदरा कॅम्पिंगसाठी. मी सकाळी 9 वाजता पुण्यातून निघालो होतो आणि आता 12:30 वाजता आहे. रोड वगैरे एकदम छान आहेत, फुल रोड ट्रिप वाईब. आणि थोड्या वेळात मी भंडारदरा पोहोचेल आणि तिथे जाऊन कॅम्प साईट वगैरे शोधावे लागेल. सो दिस ट्रिप वॉज टोटली अनप्लॅन्ड. सो लेट्स सी. आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो आहे. इथे कॅम्पिंगचा बोर्ड दिसला, कॅम्पिंग अँड बोटिंग म्हणून. तुम्ही बघू शकता समोर. तर खाली आम्हाला कॅम्पिंगसाठी जागा दिसते, बट इथं कोणी नाही परमिशन काढण्यासाठी. थोडं खाली जाऊन बघावं लागेल. इथे तर नाही आहे कोणीच. अंकुश, तर मित्रांनो आम्ही नोव्हेंबरमध्ये आलो आहे. नोव्हेंबरमध्ये भंडारदऱ्याला पाण्यासारखं एवढं काही नाही आहे. तर माझं सजेशन आहे की तुम्ही पावसाळ्यातच आलेले बरे आहेत. कुठे आहे रे? आहे का? आहे का म्हटलं कोणी? ऑल राईट गाईस, तर फायनली आम्ही कॅम्पसाईट शोधली आहे. जागा खूपच सुंदर आहे. लेक समोर, शांत हवा आणि एकदम परफेक्ट कॅम्पिंग वाईब्स. तर आधी आम्ही टेंट सेटअप करू, मग लेक साईडला चिल करायला जाऊ. आमची आगसुद्धा संपली आहे. आता आम्हाला लागत भूका. गणेश काका कधी जेवण घेऊन येतात काय माहिती. अंकुश, काय प्लॅन? जेवायचं झोपायचं. हे सर झोपायला आले तिथं. तर जेवण करू आधी. जेवण करून मग स्टार गेजिंग वगैरे करू थोड्या वेळाने. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता बोटिंगला चाललो आहे.
त्यानंतर मग येऊन टेंट आवरू आणि दॅन रिटर्न टू पुणे. चलो. इथनंच बोटिंग वगैरे सुरू होते. 100 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. गणेश काका आहेत, यांच्याचकडे आम्ही रात्री जेवण वगैरे केलं. 250 रुपीज नॉनव्हेज थाळी होती आणि जाग्याचे पण यांचे जागा पण यांचीच आहे. गणेश गिगे नाव बनराधारातील एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं कॅम्पिंग चालतं आणि एकदम लेकच्या बाजूलाच आहे कॅम्पिंग. ऑनलाईन जरी बघितलं तुम्ही तरी पण तुम्हाला कॅम्पिंगचं सगळं भेटून जाईल. म्हणजे हॉलिडे कॅम्पिंग बनराधारा जरी सर्च केलं तरी आमचं सर्व डिटेल्स येऊन जाईल. कॉन्टॅक्ट वगैरे तुम्हाला याचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे भेटून जाईल खाली, किंवा मग कॉन्टॅक्ट नंबर टाकून दिला जाईल. आणि या ठिकाणावरून पूर्ण पॅकेज सांगायचं ठरलं तर चहा नाश्ता, संध्याकाळचं बार्बिक्यू, डिनर, बॉनफायर वगैरे, स्पीकर वगैरे असतो. पुन्हा सकाळचं चहा नाश्ता, बोटी राईड असते. आणि साईट सीनमध्ये सांगायचं ठरलं तर इथं जवळचे असे बघण्यासारखे भरपूर ट्रेक आहेत. त्यापैकी एक कळसुबाई, हरिश्चंद्र, रतनगड, गगनचक्कर आहे. एक नवीन काहीतरी म्हटलं तर मग कातराई डोंगर, आलंग मलंग पुलंग भरपूर आहे बघण्यासारखं. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर तुम्ही रतनगड, भैरवगड साईडला येत असणार तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे. I hope you guys have enjoyed this. See you soon in the next video.